गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण ॲनिमल टिश्यू सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सेकंड टाईप ऑफ टिश्यू सुरू केलेला आहे, तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण काय काय सांगितलेलं आहे. कनेक्टिव्ह टिश्यू ह्या ज्या आहेत लोकेशनमध्ये वाईडली स्प्रेड टिश्यू आहेत बॉडीमधल्या. काय काय कन्सिस्ट करतात ह्या आपल्या स्ट्रक्चरमध्ये सेल्स आणि फायबर्स पासून तयार झालेले आहे. त्याचबरोबर ह्या ज्या सेल्स आणि फायबर्स आहेत त्या कशामध्ये एम्बेडेड झालेल्या आहेत, फिक्स झालेल्या आहेत. मॅट्रिक्समध्ये त्या फिक्स झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हायली वॅस्क्युलर आहेत, मीन्स ब्लड सप्लाय भरपूर झालेला आहे. एक्सेप्ट कार्टिलेज. कार्टिलेजमध्ये ब्लड वेसल्स प्रेझेंट नाही. फंक्शन्स मध्ये काय काय सांगितलं आपण. इट बाइंड्स, सपोर्ट्स अँड प्रोव्हाइड्स स्ट्रेंथ टू अदर बॉडी टिश्यूज अँड ऑर्गन्स. म्हणजे ज्या टिश्यू आहेत त्यांना जोडून ठेवणे, त्या गोष्टी ज्या स्टमक, इंटेस्टाईन ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सपोर्ट करणे, त्याचबरोबर एक प्रकारचा भक्कम असा आधार त्यांना देणे, प्रोव्हाइड स्ट्रेंथ. त्याचबरोबर अजून काय करतात ह्या कनेक्टिव्ह टिश्यू, व्हायटल ऑर्गन्सला प्रोटेक्ट करतात. आता जे काही व्हायटल ऑर्गन्स आपण सांगितलेले आहेत आपल्या फॅरिंग्सच्या आत पुढच्या जे आहेत इंटरनल बॉडी ऑर्गन्स, त्यांना हे जे ऑर्गन्स आहेत हार्ट, स्टमक, चेस्ट, लंग्स, किडनी, हे व्हायटल ऑर्गन्स आहेत बॉडीमधले, त्यांना प्रोटेक्ट करणे. त्याचबरोबर अजून काय सांगितलं होतं आपण, पॅकिंग मटेरियल म्हणून सुद्धा तो ऍक्ट होतो. दोन गोष्टींना पॅक करणे, जसं प्रेझेंट देताना आपण तो पॅकिंग पेपरनं पॅकिंग करून देतो की नाही, त्याच पद्धतीने ह्या ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्या देखील पॅकिंग मटेरियल म्हणून काम करतात. दोन गोष्टींना व्यवस्थित बाइंड करणे. जसं आता पहा, आईज, नोज ह्या कशा आहेत, व्यवस्थित पॅक झालेल्या आहेत. काही असं वाटतं का वेगळं आपल्याला? नाही. त्याच्यामुळे कनेक्टिव्ह टिश्यू ह्या ज्या आहेत पॅकिंग मटेरियल म्हणून ऍक्ट होतात. त्याचबरोबर हिलिंग प्रोसेस, ज्या काही जखम वगैरे आहेत त्यांना भरून काढण्याचं काम, इंजुरी भरून काढण्याचं काम देखील कनेक्टिव्ह टिश्यूचं आहे. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं पुढे, कनेक्टिव्ह टिश्यू हा जो आहे क्लासिफाईड केलेला आहे आपण ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्स मीन्स काय, जेल लाईक सबस्टन्स त्या सेल मधलं, त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो. किती प्रकारच्या सांगितल्या? 3 प्रकारच्या. पहिली आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, सेकंड सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू अँड थर्ड इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. देन आपण काय सांगितलं होतं, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर ह्या ज्या आहेत अगेन डिवाइड क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, दॅट इज लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत, अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. देन कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू एक टाइप झाला आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपल्याला पाहायचे काय आहे एक्झाम्पल साठी, लिगामेंट अँड टेंडर. सेकंड टाइप दॅट इज सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. या सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूला आल्सो आपण काय म्हटलेलं आहे, स्केलेटल टिश्यू. ह्या देखील त्याचे 2 एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, दॅट इज कार्टिलेज अँड बोन. आणि लास्ट टाइप दॅट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सुद्धा 2 गोष्टी इन्क्लुडेड आहेत. त्या कुठल्या गोष्टी आहेत, ब्लड अँड लिम्फ. देन कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर बद्दल आपण सांगताना काय सांगितलं, आता फर्स्ट टाइप पाहू, एक एक करून आपण स्टडी करत आहोत. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये पहिला टाइप आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड सेकंड टाइप इज डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. पहिला टाइप लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय सांगितलं आपण, मॅट्रिक्स इज सेमी सॉलिड. ह्यातला जो मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्सच्या बेसिसवरच आपण ह्यांना क्लासिफाईड केलेला आहे. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असणारा जो मॅट्रिक्स आहे तो कसा आहे, सेमी सॉलिड. म्हणजे एकदम सॉलिड ही नाही आणि एकदम लिक्विड ही नाही, त्याला आपण सेमी सॉलिड असं म्हटलेलं आहे. जेली लाईक आहे आणि विस्कस. विस्कस मीन्स काय सांगितलं आपण, चिकट, चिकट फ्लुइड. ठीक आहे. आणि कशापासून तयार झालेला आहे, मेडअप ऑफ जिलेटिन. देन आता पाहू अरेओलार टिश्यू. आता अरेओलार टिश्यू मध्ये अरेओलाचा अर्थ काय होतो,
अरेओलाचा अर्थ होतो एअर पॉकेट्स. अरेओला मीन्स काय? एअर पॉकेट्स. जसे आपल्याला पॉकेट्स असतात की नाही, तसे हे बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या एअर पॉकेट्स आहेत. आलं लक्षात? आता अरेओलर टिश्यू जे आहेत, लोकेशन पाहून घेऊ. बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट असतात? अरेओलर टिश्यू जे आहेत त्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात अंडर स्किन. कुठे? आपल्या स्किनच्या खाली. देन बिटवीन मसल्स. दोन मसल्स आहेत, लाईक इपिथिलियल स्ट्रायटेड मसल्स, स्मूथ मसल्स किंवा कार्डियक मसल्स. अशा ज्या मसल्स आहेत तर त्या वेगवेगळ्या मसल्सच्या बिटवीन आपल्या अरेओलर टिश्यू प्रेझेंट असतात. बोन्स मध्ये, बोनच्या अराउंड, देन अराउंड ऑर्गन्स. स्टमक आहे, या स्टमकच्या साईडला टोटली आपल्या काय प्रेझेंट आहेत? अरेओलर टिश्यू. देन अराउंड ऑर्गन्स, ब्लड वेसल्स. दोन ब्लड वेसल्स आहेत, जवळ आहेत. ठीक आहे. या दोन ब्लड वेसल्सच्या अराउंड कोणते टिश्यू प्रेझेंट आहेत? आपल्या अरेओलर टिश्यू प्रेझेंट आहेत. अँड लास्टली पेरिटोनियम. पेरिटोनियम मीन्स काय? आपलं जे स्टमक आहे, स्टमकच्या अराउंड जे वरचं लेअर आहे, आउटर लेअर ऑफ द स्टमक, दॅट इज पेरिटोनियम. ह्याची जी आउटर कव्हरिंग आहे, याला काय म्हटलेलं आहे आपण? स्टमकच्या अराउंड असलेला जो आहे आउटर लेअर, त्याला म्हणायचंय पेरिटोनियम. आलं लक्षात? अरेओलर टिश्यू कुठे कुठे आहेत? अंडर स्किन. आपल्या स्किनच्या खाली प्रेझेंट असणाऱ्या टिश्यू कुठल्या? लूज कनेक्टिव्ह टिश्यू मधल्या अरेओलर टिश्यू आहेत. बिटवीन मसल्स, बोन्स, अराउंड ऑर्गन्स, ब्लड वेसल्स अँड पेरिटोनियम. हे झालं लोकेशन. आता स्ट्रक्चर पाहून घेऊ. स्ट्रक्चर ह्या टाईपचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे अरेओलर टिश्यूचं. काय काय पाहायला भेटतं पहा आपल्याला डायग्राम मध्ये. इथे आहे आपला मॅट्रिक्स. हा खाली ग्राउंड सबस्टन्स जो आहे, ज्याच्यामध्ये आपल्या येलो फायबर्स. आता येलो फायबर्स कुठले आहेत? हा जो आहे सिंगल ब्रँच, तो आहे येलो फायबर्स. त्याचबरोबर हे कोलेजन फायबर्स मीन्स काय? व्हाईट फायबर्स. हे जे आपल्याला बंडल मध्ये दिसतात. व्हाईट फायबर्स हे नेहमी कसे असतात? बंडल्स मध्ये असतात आणि अनब्रँच असतात. जसं येलो फायबर्स ब्रँच आहेत, तसे कोलेजन फायबर्स किंवा व्हाईट फायबर्स हे बंडल मध्ये असतात आणि अनब्रँच असतात. देन फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफॅगस, मास्ट सेल्स, एवढ्या गोष्टी आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहेत. तर हे आपल्याला एक एक करून काय करायचे आहे? स्टडी करायची आहेत. फॅट सेल्स पण असतात ह्याच्यामध्ये. इथे जे आहेत त्या कुठल्या आहेत? फॅट सेल्स. ठीक आहे. आता एक एक करून आपण पाहू स्ट्रक्चर मध्ये. ही आहे अरेओलर टिश्यूची डायग्राम. स्ट्रक्चर मध्ये मॅट्रिक्स मध्ये, आता हे जे मॅट्रिक्स आपण पाहिलेलं आहे, ग्राउंड सबस्टन्स, ह्या सेलच्या आतमधला जो ग्राउंड सबस्टन्स आहे, त्याला काय म्हटलेलं आहे आपण? त्याला आपण म्हटलेलं आहे मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला? टू टाइप्स ऑफ फायबर्स. दॅट इज कुठले कुठले आहेत ते टू टाइप्स ऑफ फायबर्स? ते आहेत व्हाईट फायबर्स अँड येलो फायबर्स. हे दोन फायबर्स आपल्याला मॅट्रिक्स मध्ये पाहायला भेटतात. हे आहे व्हाईट फायबर्स. कोलेजन फायबर्स मीन्स काय? व्हाईट फायबर्स बंडल मध्ये आहेत आणि सिंगल जो आहे आणि तो ब्रँच पाहायला भेटतो, ते आहेत येलो फायबर्स. आता हे काय काय करतात आपल्या सेलमध्ये?
ते पाहून घेऊ. सर्वात पहिले पाहू व्हाईट फायबर्स आर मेड अप ऑफ कोलॅजन. कशापासून तयार झालेले आहेत आपले व्हाईट फायबर्स? इथे आपण डायग्राम मध्ये ही नाव देताना कोलॅजन फायबर्स असं म्हटलेलं आहे. ह्याचाच अर्थ व्हाईट फायबर्स जे आहेत ते कशापासून मेडअप झालेले आहेत? कोलॅजन. आता कोलॅजन पासून ते तयार झालेले आहेत. काय करतात व्हाईट फायबर्स? त्या सेलमध्ये काय करतात? फंक्शन काय आहे त्यांचं? त्यांचं फंक्शन आहे गिव्ह टेन्साईल स्ट्रेंथ टू टिश्यू. काय प्रोव्हाइड करतात हे व्हाईट फायबर्स? त्या टिश्यूला एक भक्कमपणा, मजबूत असा आधार, गिव्ह टेन्साईल स्ट्रेंथ टू टिश्यू. देन येलो फायबर्स कशापासून तयार झालेले आहेत? येलो फायबर्स आर मेड अप ऑफ इलास्टिन. इलास्टिनमुळे काय होतो? आता इलास्टिन पासून तयार झालेला आहे आपला येलो फायबर्स. इलास्टिन पासून तयार झालेला आहे, तर त्याचं नेचर काय आहे? इलास्टिक इन नेचर. इलास्टिन पासून तयार झालेला आहे म्हणजे इलास्टिक इन नेचर. पहा, आपल्या जे काही आपण पकडतो, बोट मागे पुढे करतो, चालतो, बोलतो, ह्यासारखे तिथे काय आहे? इलास्टिसिटी प्रेझेंट आहे. म्हणून आपण पकडू शकतो हाताने, चालू शकतो, बोलू शकतो, चेहऱ्यावर वेगवेगळे एक्सप्रेशन्स क्रिएट करतो. ह्याचाच अर्थ तिथे येलो फायबर्स प्रेझेंट असतात. आणि हे जे येलो फायबर्स आहेत ते इलास्टिक इन नेचर आहेत, सॉरी इलास्टिन पासून मेडअप झालेले आहेत. आणि त्यांचं नेचर काय आहे? इलास्टिक इन नेचर. हे कशाबद्दल सांगितलं आपण? आपल्या येलो फायबर्स बद्दल. पहा, कन्फ्यूज होऊ नका. स्ट्रक्चर मध्ये आपण काय सांगत आहोत की मॅट्रिक्स कंटेन, जो सॉलिड सेमी सॉलिड सबस्टन्स जो आहे, ग्राउंड सबस्टन्स आपल्या सेल मधला, त्याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ फायबर्स पाहायला भेटतात. त्याचबरोबर 4 टाइप्स ऑफ सेल्स देखील ह्याच्यामध्ये पाहायला भेटतात. ते आपण थोडस हे कम्प्लीट करून त्याच्यानंतर सेल्स कडे होऊ. 4 टाइप्स ऑफ सेल. सर्वात पहिले तुम्ही व्हाईट फायबर्स आणि येलो फायबर्स बद्दल समजून घ्या. व्हाईट फायबर्स कशापासून तयार झालेले आहेत? कोलॅजन पासून. काय फंक्शन करतात हे कोलॅजन फायबर्स? टेन्साईल स्ट्रेंथ टू टिश्यू. काय प्रोव्हाइड करतात? टेन्साईल स्ट्रेंथ टू टिश्यू. व्हाईल ॲज येलो फायबर्स कशापासून तयार झालेले आहेत? येलो फायबर्स जे आहेत इलास्टिन पासून तयार झालेले आहेत. आणि काय नेचर आहे त्यांचं? इलास्टिक इन नेचर. व्हाईट फायबर्स कोलॅजन पासून तयार. काय करतात? टेन्साईल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. येलो फायबर्स कशापासून तयार झालेले आहेत? इलास्टिन पासून. काय करतात हे इलास्टिन फायबर्स? इलास्टिक इन नेचर, इलास्टिसिटी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला आलेलं आहे लक्षात. आता 4 टाइप्स ऑफ टिश्यू, सेल्स कुठले आहेत त्याच्याबद्दल पाहू. टिश्यू जे आहेत आपले अरेव्युलर टिश्यू कंटेन्स 4 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. किती प्रकारच्या? 4 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स कंटेन आहेत. पहिली आहे फायब्रोब्लास्ट. काय करते फायब्रोब्लास्ट? लार्ज फ्लॅट सेल आहे, हॅव्हिंग ब्रांचिंग प्रोसेस. आता इथे फायब्रोब्लास्ट पाहायला भेटतो आपल्याला. इथे आहे आपला ब्रांचिंग प्रोसेस पाहायला भेटते. हा आहे आपला फायब्रोब्लास्ट. इथे कोलॅजन फायबर्स, हे जे बंडल्स मध्ये पाहायला भेटतात आपल्याला, हे काय आहेत? कोलॅजन फायबर्स. देन इथे अजून आपल्याला येलो फायबर्स देखील पाहायला भेटतात. इथे हे आहेत येलो फायबर्स. हे येलो फायबर्स जे असतात ते ब्रँचिंग असतात, त्याचबरोबर ते सिंगल असतात. व्हाईट फायबर्स, काय फरक आहे व्हाईट फायबर आणि येलो फायबर मध्ये? व्हाईट फायबर आणि येलो फायबर, व्हाईट येलो. ठीक आहे, व्हाईट जे आहेत ते कसे आहेत? बंडल मध्ये. व्हाईट येलो कसे आहेत? सिंगल मध्ये. व्हाईट कसे असतात? अनब्रँच. येलो कसे असतात? ब्रँच. कशापासून तयार झालेले आहेत? कोलॅजन पासून. व्हाईट फायबर्स.
येलो फायबर्स कशापासून तयार झालेले आहेत? इलास्टिन पासून. ठीक आहे, हे फरक लक्षात ठेवा दोघांमधला. इथे आता आपण 4 टाइप्स ऑफ सेल्स पाहत आहोत. त्याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफॅगस, मास्ट सेल. ठीक आहे, आणि एक आहे फॅट सेल. फॅट सेल कुठले आहेत? ह्या ज्या आपल्याला पाहायला भेटतात या आहेत फॅट सेल्स. चरबी असं तरी फॅट जमा झाला असं म्हणतो की नाही आपण शरीरामध्ये, तर ते आहेत आपल्या फॅट सेल्स. फायब्रोब्लास्ट कशी प्रोसेस आहे? फायब्रोब्लास्ट जो आहे, लार्ज फ्लॅट सेल्स हॅव्हिंग ब्रँचिंग प्रोसेस. ब्रँच पाहिले आपण डायग्राम मध्ये. देन फायब्रोब्लास्ट काय करतात? फायब्रोब्लास्ट जे आहेत, आता नावातच आपल्याला कळतं फायबर्स काय करतं? फायबर्स प्रोड्यूस करत असतील, फायबर्स. तर हे जे आहेत फायब्रोब्लास्ट आपले फायबर्स प्रोड्यूस करतात. फायबर्स कुठले? व्हाईट फायबर्स अँड येलो फायबर्स. देन पॉलिसॅकराइड, अजून ते पॉलिसॅकराइड देखील प्रोड्यूस करतात. पॉलिसॅकराइड हा कशाचा फॉर्म आहे? कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, आणि पॉलिसॅकराइड फॉर्म फायबर्स आणि पॉलिसॅकराइड फॉर्म करून आपला जो ग्राउंड सबस्टन्स आहे, कुठला ग्राउंड सबस्टन्स आहे? मॅट्रिक्स. ते देखील कोण प्रोड्यूस करतात? फायब्रोब्लास्ट. फायब्रोब्लास्ट लार्ज कशा आहेत? लार्ज फ्लॅट सेल्स आहेत आणि ब्रँचिंग प्रोसेसमध्ये आहेत. काय प्रोड्यूस करतात? फायबर्स, पॉलिसॅकराइड आणि फायबर्स आणि पॉलिसॅकराइड पासून काय फॉर्म होतं? आपला ग्राउंड सबस्टन्स, दॅट इज मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कोण प्रोड्यूस करतं? फायब्रोब्लास्ट. आलं लक्षात? देन सेकंड टाइप कडे जाऊलो आपण, दॅट इज, इथे डायग्राम आपली, मास्ट सेल्स. आता ह्या ज्या मास्ट सेल्स आहेत कुठे दिसतात आपल्या डायग्राम मध्ये? आपल्याला मास्ट सेल्स ज्या आहेत इथे पाहायला भेटतात. ठीक आहे, हे आहेत आपल्या मास्ट सेल्स. कशा आहेत त्या? ओव्हल सेल्स आहेत. ओव्हल शेप मध्ये असतात, ओव्हल शेप मध्ये असतात, त्याचं ओव्हल शेप मध्ये. ठीक आहे, आता मास्ट सेल्स काय करतात? मास्ट सेल्स जे आहेत, शेप आल्या लक्षात आपल्याला मास्ट सेलचा? कसा शेप सांगितला आपण? मास्ट सेल्स जे आहेत ओव्हल सेल्स आहेत, आणि ह्या ओव्हल सेल्स काय सिक्रीट करतात? काय तयार करतात? हिपॅरिन अँड हिस्टामॅन नावाचे सबस्टन्स प्रोड्यूस करतात. आता हिपॅरिन आणि हिस्टॅमिन काय आहे? तर हिपॅरिन जो आहे, आता आपल्या बॉडीमध्ये ब्लड जो आहे लिक्विड फॉर्म मध्ये असतो, कधीच त्याचं क्लॉट होत नाही शरीरामध्ये. क्लॉट मीन्स काय? गुठळी किंवा गाठी. आलं लक्षात? तर हे कशामुळे शक्य आहे? हिपॅरिनमुळे. हिपॅरिन काय करतो? प्रिव्हेंट्स क्लॉटिंग ऑफ ब्लड. प्रिव्हेंट्स क्लॉटिंग ऑफ ब्लड. बॉडीमध्ये आता पहा, ब्लड कधी क्लॉट होतं? आपल्याला जखम वगैरे झाली, इंजुरी झाली, ब्लड बाहेर आलं की ताबडतोब तिथे क्लॉट तयार होते, गुठळी तयार होते रक्ताची. काही सेकंद, छोटी जखम असेल तर काही सेकंद, आणि मोठी जखम असेल तर काही मिनिटापर्यंत ब्लड बाहेर पडतं बॉडीच्या, आणि ताबडतोब तिथे क्लॉट तयार होतो. तर शरीरामध्ये क्लॉट न होण्याचं कारण काय आहे? हिपॅरिनमुळे. काय प्रेझेंट आहे? हिपॅरिन. तर हा हिपॅरिन जो सबस्टन्स आहे, ब्लड क्लॉट होऊ देत नाही, त्याला काय करतो? तो प्रिव्हेंट. आता हिस्टॅमाइन काय करतो? हिस्टॅमाइन जो आहे डायलेट्स ब्लड वेसल. काय करतात? ब्लड वेसल जे आहेत त्यांना डायलेट्स करतात. मीन्स आपला जो ब्लड फ्लो आहे तो व्यवस्थित होण्यासाठी ब्लड वेसल थोड्याशा मोठ्या होतात. तर हे कोणामुळे? तिथे हिस्टॅमाइन प्रेझेंट असल्यामुळे. आणि हिस्टॅमाइन कोण प्रोड्यूस करत आहे? आपल्या कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मधल्या अरेव्हुलर टिश्यू मध्ये ह्या मास्ट सेल्स प्रेझेंट असतात, आणि ह्या मास्ट सेल्स हिपॅरिन आणि हिस्टॅमाइन प्रोड्यूस करत असतात. लक्षात ठेवा, हा आपल्याला इम्पॉर्टंट असा मास्ट सेल, इम्पॉर्टंट अशी सेल आहे.
ही आता इथून पुढे तुम्हाला हिपॅरिन हिस्टॅमिन हे दोन गोष्टी वारंवार कानावर पडत असतील, तर त्याच्यामुळे आताच व्यवस्थित आपला जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करून घ्या. मास सेल्स ज्या आहेत त्या ओव्हल सेल्स आहेत, त्या सिक्रेट करतात हिपॅरिन अँड हिस्टामाइन. हिपॅरिनमुळे काय होते, बॉडीमध्ये क्लॉटिंग ऑफ ब्लड होत नाही, वाईल ॲज हिस्टामाइनमुळे काय होतं, आपल्या ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या डायलेट्स होतात. देन थर्ड टाइप ऑफ सेल पाहू आपण, दॅट इज मॅक्रोफॅगस. आता मॅक्रोफॅगस कशी आहे पहा, इथे आहे आपली मॅक्रोफॅगस. ठीक आहे. मॅक्रोफॅगस ह्या कशा आहेत, अमिबॉइड आणि फॅगोसायटिक सेल्स. आता अमिबॉइड मीन्स काय, आता अमिबा हे नाव आपल्याला पाचवीपासून अमिबा आपण हे नाव ऐकतो, म्हणजे अमिबॉइड मीन्स काय, अमिबा कसा फिगर काढा तुम्ही, काय झालं ते अमिबा झालं. ह्याचाच अर्थ आपल्या ज्या मॅक्रोफॅगस आहेत त्याचा फिक्स असा कुठलाही शेप नाही, त्याच्यामुळे अमिबा सारखा तो कशाही शेपमध्ये असू शकतो, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हटलेलं आहे, अमिबॉइड. त्याचबरोबर त्या कशा आहेत, फॅगोसायटिक सेल्स आहेत. म्हणजे आपल्या फॅगोसायटिकचा अर्थ काय होतो पहा, बाहेरून शरीरामध्ये जे काही व्हायरस बॅक्टेरिया जे काही येतील, फंगी वगैरे, तर त्यांना किल करण्याचं काम ह्या आपल्या मॅक्रोफॅगस शरीरामध्ये करत असतात. ब्लडमध्ये मॅक्रोफॅगस प्रेझेंट असतात. आपल्या बॉडीमध्ये खूप ठिकाणी असे वेगळे वेगळे काय ट्रॅप आहेत, जिथे आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा फॉरेन सबस्टन्सेस जे आहेत, बाहेरून आपल्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी जातात ज्या हानिकारक आहेत आपल्यासाठी, त्या गोष्टींना किल करणे म्हणजेच काय, फॅगोसायटिक मीन्स ह्या काय करतात, बाहेरच्या फॉरेन पार्टिकल्सला किल करण्याचं काम कोणाचं आहे, मॅक्रोफॅगसचं. देन लास्ट टाइप ऑफ सेल दॅट इज फॅट सेल, किंवा त्याला ॲडिपोसाइट्स असं देखील म्हणतात. पुढे आपण ह्याचा टाईपही पाहणार आहोत ॲडिपोज टिश्यू मध्ये. एक्झाम्पल म्हणून फॅट सेल्स आपल्याला माहिती की कशा आहेत ह्या फॅट सेल्स. फॅट सेल्स also called as adipocytes having eccentric nucleus. आता न्यूक्लियस प्रेझेंट आहे फॅट सेल्स मध्ये, पण तो कुठे प्रेझेंट आहे, इसेंट्रिक, म्हणजे सेंटर पासून एस्केप फ्रॉम दी सेंटर. इसेंट्रिक मीन्स काय, एस्केप फ्रॉम दी सेंटर. आपल्या इथे पहा, इथे आहे फॅट सेल. फॅट सेलच्या कुठेतरी साईडला आपल्याला काय पाहायला भेटतोय, न्यूक्लियस पाहायला भेटतोय. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, इसेंट्रिक न्यूक्लियस, म्हणजे सेंटर पासून दूर. सहसा आपण काय पाहतो, सेल आहे, सेलच्या सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्या फॅट सेलमध्ये फॅट सेल आहे आणि कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस पाहायला भेटतो, ह्याला म्हणायचं आहे इसेंट्रिक न्यूक्लियस. आता फॅट सेल्स काय फंक्शन करतात, स्टोर फॅट. फॅट सेल्स काय करतील, जेवढं शरीरामध्ये फॅट आहे ते स्टोर करण्याचं फंक्शन आपल्या फॅट सेल्स करत असतात. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. काय सांगितलं आपण, अरेव्युलर स्ट्रक्चर मध्ये, अरेव्युलर टिश्यू मध्ये 2 टाइप्स ऑफ फायबर्स अँड 4 टाइप्स ऑफ सेल्स पाहायला भेटतात. 2 टाइप्स ऑफ फायबर्स कुठले, व्हाईट फायबर्स अँड येलो फायबर्स. देन 4 टाइप्स ऑफ सेल्स कोणत्या, दॅट इज फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅगस, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅगस अँड फॅट सेल्स. ठीक आहे. आता फंक्शन पाहून घेऊ आपण लास्टली. अरेव्युलर टिश्यूचे फंक्शन्स आहेत. अरेव्युलर टिश्यू ऍक्ट ॲज पॅकिंग मटेरियल. काय म्हणून ऍक्ट होतात आपले अरेव्युलर टिश्यू, पॅकिंग मटेरियल. आपण आता सांगितलेलं आहे, 2 वेगळे वेगळे टिश्यू असतील, मसल्स असतील, त्यांना बाइंड करण्याचं, व्यवस्थित पॅक करण्याचं एका फ्रेम मध्ये, हे कोणाचं फंक्शन आहे, आपल्या अरेव्युलर टिश्यूचं फंक्शन आहे. देन अजून काय फंक्शन करतात, हेल्प्स इन हिलिंग प्रोसेसेस.
आपल्याला इंजुरी वगैरे झाली असेल, जखम वगैरे झालेली आहे, तर ह्या जखम भरून काढण्याचंही फंक्शन आपल्या अरेवला टिश्यू करतात. आलं लक्षात? आणि लास्टली आहे कनेक्ट्स डिफरंट ऑर्गन्स ऑर टिश्यूज. काय करतात? काय काय सांगितलं आपण फंक्शन मध्ये? फंक्शन मध्ये आपण सांगितलं की डिफरंट ऑर्गन्सला और टिश्यूजला काय करतात? कनेक्ट, जोडण्याचं फंक्शन करतात. ऍक्ट ॲज पॅकिंग मटेरियल अँड हेल्प्स इन हिलिंग प्रोसेस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आपला अरेवला टिश्यू कंप्लीट केलेला आहे. उद्या ॲडिपोज टिश्यू पाहू. ठीक आहे. इथे आपण थांबून जाऊ. थँक्यू.